नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 16 मे महाराष्ट्रात पावसाचा मोठा दिवस. वादळी वाऱ्यासह पाऊस. आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. तुमचा जिल्हा आहे का लिस्टमध्ये? जाणून घेण्यासाठी पहा हवामान अंदाज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवनेर टाइम्स न्यूजवरती आपलं सहर्ष स्वागत. आज आहे 16 मे, वार शुक्रवार. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, खास करून पावसाच्या बाबतीत. आज राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारी घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, आज दुपारच्यापर्यंत राज्यात साधारणपणे वातावरण शांत राहील. काही ठिकाणी फक्त हवामान ढगाळ दिसेल, तर दुपारनंतर चित्र पूर्णपणे बदलणार आहे. महाराष्ट्राच्या वातावरणाचा बराच मोठा भाग मोठ्या पावसाची दमदार एंट्री होऊ शकतो. चला तर सविस्तर पाहूया कोणत्या भागात काय परिस्थिती असेल. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राला सुरुवातीला पाहूया. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग म्हणजे नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि इतर भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी तयारीत राहा. मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांसाठी आजचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागात रात्री जोरदार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील पाहायला मिळू शकते. मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारी 3 नंतर वातावरणात बदल घडेल आणि जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विजांचा कडकडाट आणि ढगाचा गडगडा इथेही जाणवेल. कोकण किनारपट्टीवर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि इतर भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. विदर्भातही दुपारीनंतर ढगाळ वातावरण दिसेल, पण दुपारनंतर इथेही बदल अपेक्षित आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्ये रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांचा अंदाज असा आहे की आज पावसात काही प्रमाणात वादळी वाऱ्याचं प्रमाणही असू शकतं, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 48 तासात बऱ्याच जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहे. मोठा पाऊस अपेक्षित आहे. तसेच एकंदरीत पुढील 4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचे वातावरण राहील. शेतकरी मित्रांनो, हा मान्सून पूर्व पाऊस आहे. यामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो घराच्या बाहेर जाताना काळजी घ्यावी. शेतातील काम व इतर नियोजन असेल तर वेळेनुसार बदल करा आणि योग्य ती सुरक्षिततेची काळजी घ्या. ही बातमी होती आजचे 16 मेची पावसाच्या सविस्तर माहिती. ही बातमी तुमच्यासाठी आणि इतर तुमच्या शेतकरी मित्रांसाठी बांधवांसाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहतात हे आम्हाला खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी संपर्कात राहा. धन्यवाद.